मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही, जोशी बुवांनी लक्षात ठेवावं. राज ठाकरे. RSSचे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून विरोधकांनी जोरदार टीका केली. भैयाजी जोशींच्या वक्तव्याचे पडसाद विधानसभेत उमटताना दिसले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तर आदित्य ठाकरे यांनी जोशींनी माफी मागावी असं म्हटलंय. अशातच याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भैयाजी जोशींवर घणाघाती टीका केली आहे. मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही, हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं असं ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरेंनी या संदर्भात एक पोस्ट ट्विट केलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं काही गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं. देशाची झाली भाषावर प्रांतरचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा महाराष्ट्राबद्दलची अशी विधाने करायची काय कारण? भैयाजी जोशींनी असं विधान बेंगलोर किंवा चेन्नईत करून दाखवावं. आणि भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाचं सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.